अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील मानगाव फाटा परिसरात बुधवारी दिनांक 15 रोजी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास वेगवेगळ्या 3 ठिकाणी चोरट्यांनी दुकानं फोडून पैशांसह विविध वस्तू नेल्यानं कोल्हापूर इचलकरंजी रोड लगत असणाऱ्या व्यावसायिकांच्या धाबेत आणले। प्राप्त माहितीनुसार मानगाव येथील सलीम अत्तार यांचे मानगाव फाटा इथं इचलकरंजी कोल्हापूर रोड लगत हॉटेल सहराई नावाचं नाश्ता सेंटर आहे। पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान या नाश्ता सेंटरच्या मागील बाजूचा पत्रा उचकडून चोरट्यांनी कोल्ड्रिंक, सिगारेट बॉक्स, रोख रक्कम तसेच चिप्स अंदाजे 30 ते 40 हजार रुपयांचा माल हातोहात लंपास केला। याच दरम्यान रोकडीत सध्या राहणार मानगाव वाडी येथील अकबर इमाम मुजावर यांचे कोल्हापूर इचलकरंजी रोडलगत जांभळे पेट्रोल पंपासमोर असलेल्या SRT सेंटर अँड कोल्ड्रिंक हाऊस येथे चोरट्यांनी पत्र्याच्या शेडच्या मागील बाजूचा पत्रा उचकडून या ठिकाणाहून 2 गॅस टाकी व इतर साहित्यासह सुमारे 20 ते 25 हजार रुपयांचा माल लंपास केला। दरम्यान याच इचलकरंजी कोल्हापूर रोडलगत नव महाराष्ट्र सूतगिरणी समोर साजनी येथील प्रीतम धनराज चव्हाण यांचं बेकरीचं गोडाऊन आहे। या गोडाऊनची कडी तोडून गोडाऊनमधून वजन काटा, प्लास्टिकचे 4 कॅरेट, फरसाणा टोस्ट, ब्रेड, बनपाव, क्रीम रोल असे एकूण 35 ते 40 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला। सदर घटनांची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी 3 ठिकाणचा पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध हातकणंगले पोलीस घेत आहेत। पहाटेच्या वेळी थोड्या अंतरावर असणाऱ्या या 3 ठिकाणी झालेल्या चोरीमुळे कोल्हापूर इचलकरंजी रोड लगत असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। प्रतिनिधी सतीश पाटील। नमस्कार, माझे नाव प्रीतम धनराज चव्हाण। मी महालक्ष्मी बेकरीचा एजंट आहे। जवळजवळ 4-5 गाव माझ्यापाशी आहेत। रात्री कोल्हापूर इचलकरंजी हायवे 9 महाराष्ट्र सूतगिरणी समोर रात्री आमच्या गोडाऊनमध्ये जवळजवळ 20-25 हजाराचा माल चोरी गेलेला आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।